आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. प्रेमाचा पदार्थ आपण या दोघांकडनं पाहिलाच होता, पाणीपुरी, आणि त्यातल्या पुऱ्यांसह तुम्ही पाणी सुद्धा अगदी आमच्या समोर केलं आणि कमाल पदार्थ झाला होता. 100 आउट ऑफ 100 मार्क्स. आणि आता दुसरा पदार्थ, या पदार्थाचं नाव आहे बनवा बनवी. त्याचं कारण असं आहे की काही पदार्थ आपण बनवतो आणि ते इतरांना खाऊ घालतो आणि मग समोरचा म्हणतो की हा छान झालाय, हा थोडासा वाईट झालाय, असं काहीतरी त्याचं मत असतं. पण काही पदार्थ केल्यानंतर करणाराच एवढा ठाम असतो की हा मी उत्तमच केलाय, तर ते काही पदार्थ करता करता माणसांना बनवतात. तर असं या सेगमेंटचं नाव आहे. या सेगमेंटमध्ये नेमकं काय होणार आहे हे सांगायला, तुमच्यासमोर एक सरप्राईज रेसिपी आणायला आमच्यासाठी तुमचे 2 मित्र इथे खास आलेले आहेत. आमचे 2 मित्र, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अभिजित आणि सुखदा यांचे फॅमिली मेंबर्स आहेत असंही म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या मित्रमंडळींच्या सर्कल मधले अत्यंत जवळचे 2 लोक. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. लेखक अभिनेता अभिजित गुरु, त्याची पत्नी अभिनेत्री समिधा गुरु. तुम्हा दोघांचे फार मनापासून स्वागत. मी आज एकटीच येणार होते, पण तिच्याविषयी चांगलं बोलायला कोणीतरी पाहिजे म्हणून. त्यांना मी खूप प्रयत्न केला, एकमेकांविषयी थोडं तरी वाईट बोलतील, काहीतरी सांगतील, पण ते एवढे शिस्तबद्ध आहेत की ते अगदी स्वल्पविराम एकमेकांविषयी वाईट बोलत नाहीत. तरी काहीतरी त्यांच्याविषयी वाईट बोला, थोडं तरी आमचं पोट भरा. नको तितकी अचूकता आणि नको तितकी तत्परता. अरे हा एवढा तत्पर आहे की हा माझ्या घरी आल्यानंतर मी याच्या घरी आलोय असं वाटायला. मलाच विचारतो काय घेणार तू चहा. अरे माझं घर आहे, मला विचारू दे ना. हो बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बरं, आता तुम्हाला हेच करायचं आहे. असा एखादा पदार्थ त्यांना द्यायचा आहे. बनवा बनवी या सेगमेंटचं नाव आहे. हे देणार आहेत? हा, हे देणार आहे. त्याच्यासाठीच ते इथे आलेत. आता तू तर त्याच्या रेसिपीच्या ग्रुपमध्ये सुद्धा आहेस, तुला माहिती आहे त्याला काय बनवता येतं, कुणाला बनवता येतं, किती बनवता येतं, सगळं माहिती आहे. मग असं काहीतरी तू आता सांग की ज्याच्यामध्ये ना अशी भंभेरी उडाली पाहिजे, त्रेधा तिरपीट झाली पाहिजे, असं काहीतरी सांग. करेक्ट व्यक्तीला आणलेलं आहेस तू. हे म्हणजे खरं तर तिची त्रेधा तिरपीट मी उडवू शकते जास्त छान, कारण मला मजा येते तिला त्रास द्यायला. कारण सतत घरात इतकं गोड बोलणारा आणि गोड वागवणारा माणूस आहे तिच्या, की तिला कोणीतरी असं पाहिजे ना. सासू पण तिची गोड आहे, तर त्याच्यामुळे कोणीतरी पाहिजे, म्हणजे जाच पाहिजे. म्हणून मी तिच्या मागे सतत असते, त्याला सांगत असते हिला बसता लात उठता बुक्की मिळाली पाहिजे. खरंच असं बोलतात हे. तुम्हाला त्यांची भंभेरी उडेल असाही पदार्थ सांगायचा आणि दोघांपैकी कुणी तो पदार्थ करावा हेही सांगायचंय. तर सगळ्यात आधी कुणी पदार्थ करावा हे सांगा. खरं मी हिला त्रास द्यायलाच आले होते, पण ठीक आहे. आज अभ्या तुझी परीक्षा घेऊया असं वाटतंय मला. मैत्रिणीने इंगा दाखवलाय. नाशिकला काय फेमस आहे? नाशिकला काय? मिसळ. मिसळ करायला सांगूया. पण नाशिकला हिरवी काळी वेगवेगळी मिसळ आहे, यांना कोणती करायची? त्यांना मिसळ तरी करू दे, त्या रंगाची आपण खाऊया. क्या बात आहे. नाशिकच्या या अभिजित खांडकेकरला आपल्या बायकोचा हात हातात धरून करायची आहे आज नाशिक स्पेशल मिसळ. आता नाशिकला हिरवी मिसळ आहे, काळी मिसळ आहे. यांचा जो होईल तो रंग होईल, बघूया. राम भरोसे आहे, कारण नाशिकला राम सुद्धा आहे. त्याच्यामुळे आता वळूया मिसळीकडे. चला. अभिजित आणि समिधाने मिसळीचा पदार्थ तुमच्यावरती लादलेला आहे आणि हा अभिजितने करावा असं तू सांगितलं, बरोबर ना? चला, लागणारं साहित्य आमच्या समोर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी कांदा, कोथिंबीर, मीठ, आलं, लसूण, तिखट मीठ पावडर, किसलेलं खोबरं. हा कांदा लसणाचा मसाला आहे, पण इथे तुम्ही मसाला वेगळा पण वापरू शकता. मिसळ मसालाही घेऊ शकतो. मिसळ मसाला असेल तर उत्तम, पण तुम्हाला समजा असं वाटलं की काळ्या मसाल्यामध्ये करावी किंवा सावजी मसाल्यामध्ये करावी तरी सुद्धा करू शकतो. लिंबू आहे आणि मोड आलेली मटकी. सगळ्यात आधी आपल्याला वाटण करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचाय, खोबरं टाकायचंय, लसूण, हे सगळं भाजून घेऊन त्याला मिक्सर मधून काढून त्याचं एक छान वाटण करायचं. बरोबर? व्हेरी गुड. तू या बाजूला ये. आधी वाटायचंय का आधी भाजायचं? आधी भाजायचं, मग ते काढून घ्यायचं. आधी मिसळ चांगली करायची एवढं वाटलं तरी खूप आहे, मग नंतर बाकी वाटायचं. वा वा, करेक्ट. एकदम छान, एकदम छान. आधी खोबरं करायला पाहिजे होतं. जाऊ दे ना आता. काय बघ, ते एकत्र सगळं वाटायचं एकत्र. तू तुझ्या इन्स्टिंक्टनी कर बरं. अभिजित, कांद्याने रंग बदललाय, खोबरं घाल, टाक, तेवढं लागेल. शाबास. पोटातून जाते.
सुकं वाटण तयार आहे. आता हे मिक्सर मधून काढून त्याचं वाटण करूया. वा. आता आपली जी उसळ आहे मिसळीसाठीची, हो. ज्याच्यामध्ये आपण नंतर फरसाण बिरसाण हे आयटम टाकतो, ती करायला सुरुवात करूया. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण जे वाटण केलं ते आपण- हणकेकर मिसळ आहे आज. हणकेकर मिसळ. अभिच्या स्वभावाचं एक काय म्हणू त्याला एक ऑब्झर्वेशन आहे माझं. मुद्द्याकडे परत आणतो. आणि त्याला त्याबद्दलची माहिती द्यायला खूप आवडत असतं. त्याच्यामुळे आपण काहीतरी वायफळ चर्चा जर करायला लागलो तर तो खूप चिडतो. बरं, मला आता सांगा, ते बघा. एकदा आम्ही थोड्या जेवायला वेळाने गेलो होतो. एकदा आम्ही जेवायला गेलो होतो तेव्हा तो वेटरला कसं वाढायचं हे शिकवत होता. असं नाही. Basically काय होतं मग ते अंगावर सांगतं ना, आम्ही काय इथे कपडे खराब करून गेलो नाही आलो ना. त्याच्यामुळे तुम्ही बरोबर आहे का? अगदी बरोबर. सगळं नाही, जास्त टाकू का? थोडं जास्त टाक. अभि तू तुझ्या इन्स्टिंक्टने कर, तुला येतं सगळं. वाटण जे तेलामध्ये आता बऱ्याच वेळापासून परततोय, त्याला छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण तर्री म्हणतो. आता या तर्रीमध्ये मोड आलेली मटकी, रंगाचे मार्क तुला 100 मिळतील बघ. वा. हे चवीचे पण मिळतील. सुंदर. मी कधीच तो सुंदरच करतो. कमाल. आता थोडं मीठ घाला. आता ह्याच्यानंतरची कृती मिसळ आवडणाऱ्या कुठल्याच माणसाला सांगायचं काही कारण नाही. बाउलमध्ये हे सगळं घ्यायचं, असं फरसाण सोडायचं, पाव बुडवायचा, लिंबू पिळायचं, कोथिंबीर टाकून फराफर म्हणायची. समिधा, तू बनवा बनवी भावी म्हणून हा पदार्थ दिला होतास, पण त्याने तो इतका छान केलाय की त्याने आपल्याला चांगला पदार्थ करून उल्लू बनवलंय. की हॅलो, चॅलेंज देता का? मी तुम्हाला उल्लू बनवून दाखवतो. नाशिककरांना जर मला मिसळ बनवता येत नाही असं जर कळलं ना, तर म्हणजे त्याला काय उद्या रे? येऊ देणार नाही नाशिकच्या खरंच आहे. वेशीवर. काय? त्याला टोल दुप्पट लागेल. नाही नाही, माझा मित्र तसा इतक्या सहजासहजी हार मानणारा नाहीये. हो खरंच आहे. नाही पण ती पण उभी होती ना बाजूला. हो मध्ये मी बळ दिलं त्याला शेजारी शेजारी भावराया. बाय द वे, दॅट्स माय फिनिशिंग टच. ओ माय गॉड. ओके. अगं बाई, जरा साईडलाच आणलंय पण ठीक आहे. ओ माय वा गॉड, वा वा वा. अप्रतिम. वा. नाशिकची मिसळ तयार झालेली आहे. नाशिककर अभिजित खांडकेकरने केलेली आहे. काय दिसतीये बघा. पण मंडळी, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मिसळ असते तेज, तर्रार, तिखट. खाताना घाम आलाच पाहिजे. जर आला नाही तर ती मिसळच नाही. 1 चमचा तेल, 2 उभे चिरलेले कांदे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, चिरलेलं आलं, 2-3 चमचे सुकं किसलेलं खोबरं, 1 ते 2 चमचे पाणी, तेल, काळा मसाला, लाल तिखट, मोड आलेली मटकी, गरम पाणी, चवीनुसार मीठ, लादी पाव, लिंबू. पॅन मध्ये कांदा, सुकं खोबरं, आलं, लसूण भाजून घ्या. मिश्रण मिक्सर मध्ये छानसं वाटून घ्या. नंतर एका पॅन मध्ये तेल घाला, त्यात वाटण घालून परतून घ्या. त्यात काळा मसाला, लाल तिखट घालून छानसं परतून घ्या. नंतर त्यात मोड आलेली मटकी घालून एक जीव करून घ्या. वरून पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून उसळ छान शिजू द्या. फरसाण, कांदा आणि टोमॅटो घालून वरून लिंबू पिळून मस्तपैकी पाव सोबत सर्व करा. चला मिसळ खाऊया. आउटस्टँडिंग झालंय. छान छान झाला. असं असतं मंडळी, फार पूर्वीपासून म्हणलेलं आहे, गरज सरो वैद्य मरो. त्यांच्यातच पार्टी चालू आहे, पार्टी ठरते आहे. अरे. आपलं काम मात्र आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं आहे, ते आपण चुकवायचं नाही.